नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊ की आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिट झाले, कशाप्रकारे आपण त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्ट लेवलवर आपण कुठे एंट्री घेतली आणि कुठे त्याला एक्झिट केलेलं आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिट केला, जो की बँक निफ्टीमध्ये होता. आज वेडनेसडे आहे, बुधवार आहे. तर बुधवारला बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी राहते. तर वीकली एक्सपायरी आज बँक निफ्टीची होती. त्याचंच बेनिफिट घेताना आपण आज ट्रेड एक्झिट केलेला आहे. बट एक्झॅक्टली आपल्या सेटअप अकॉर्डिंग तो कुठे एक्झिक्यूट झाला ते आपण डायरेक्टली बघणार आहोत चार्टमध्ये. जे की मी तुम्हाला डायरेक्टली बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली फ्लॅट होती. ही जी क्लोजिंग लेवल होती ह्याच्या जवळच यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल बुलिश होती, पण इथे डायरेक्शन नव्हतं की हा कोणत्या साईडला जाणार, कारण की जी वीक होती ती खूप मोठी होती आणि इथे पण वरच्या साईडनी पण एक वीक होती. तर अशा कॅन्डलमध्ये डायरेक्शन फॉर्म होत नाही की कोणत्या साईडला जाणार आणि कोणत्या साईडला हा डॉमिनेट होणार ते. तर आपण इथे थोडा वेळ थांबलेला आहे, 2-3 कॅन्डल इथे थांबवल्या, इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. बट ज्या प्रकारे आपण लाईव्हमध्ये पण डिस्कस केलं की फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली अग्रेसिव्हली एंट्री करत नाही, थोडं रिट्रेसमेंट होऊ देतो, ट्रेंड फॉलोइंगचं साईन येऊ देतो, त्यानंतर जेव्हा जे डायरेक्शन दाखवतो ट्रेंड कंटिन्युएशनचं त्यामध्ये आपण एंट्री घेतो. तर एक्झॅक्टली जर तुम्ही बघाल तर हा जो ब्रेकआउट आहे हा इथे नेक्स्ट कॅन्डलमध्येच फेल झाला आणि डाऊन साईडने एक व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे. काल बजेट होता, इयरली बजेट, त्याचं सेंटिमेंट आज आपल्याला होताना दिसलेलं आहे. भरपूर जणांनी काल कन्फ्युजनमध्ये ट्रेड घेतलेलं असेल, तेच सेंटिमेंट आज आपल्याला इथे दिसले. मॉर्निंग सेशनमध्ये चांगलीच व्होल्टिलिटी आणि क्रिएट केलेली आहे. इथे ब्रेकआउटला नेक्स्ट कॅन्डलमध्ये त्यांनी इंगल्फ केलं, जो एसएल इथे असतील भरपूर जणांचा तो एसएल हिट केला, डाऊन साईडने मोमेंटम केलं. त्यानंतर कंटिन्युएशनमध्ये हा डाऊन साईडला जायला पाहिजे होता, पण इथे पुन्हा हा वर गेला. इथे लावले जो एसएल असतील त्यांची पण एसएल इथे टच केले, त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला आला. इथे जेव्हा याने ब्रेकडाऊन दिलं त्यानंतर हा कंटिन्यू डाऊन साईडला आलेला आहे. तसं बघायला गेलं तर या कॅन्डलमध्ये आपला ट्रेड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होता, बट ही जी कॅन्डल आहे खूप मोठी होती आणि इथे जो एसएल आहे तो पण खूप मोठा होता. जिथे पण एसएल मोठा असतो तिथे आपण ट्रेड घेत नाही, तर त्या अकॉर्डिंग आपला ट्रेड इथे एक्झिक्यूट झालेला नाही आहे. त्यानंतर आपण वेट करतो की एक रिट्रेसमेंट येईल, पुन्हा एक ट्रेंड कंटिन्युएशनचा साईन देईल, त्यानंतर आपण ट्रेड घेऊ, जेणेकरून आपला जो एसएल आहे तो पण स्मॉल होऊन जाईल आणि जे टार्गेट आहे ते पण डाऊन साईडचे ओपन होऊन जातील आणि क्लिअरिटीने जो 1:1 आहे तो पण आपल्याला इझिली मिळू शकतो. त्या अकॉर्डिंग आपण एक रिट्रेसमेंटचा वेट करतो. पण इथे जर बघाल तर इथे थांबलेला आहे, 4-5 कॅन्डल इथे यांनी बनवलेले आहे. त्यानंतर ही कॅन्डल एक चांगली होती की जिथे आपल्याला डाऊन साईडचा चान्स एक मिळत होता, बट क्लोजिंग जी आहे ते पुन्हा याच्या आतमध्ये दिली, तर आपण इथे पुन्हा कन्फ्युज झालो आणि ट्रेड जो आहे तो इग्नोर केलेला आहे. त्यानंतर स्लो अँड स्टडीली यांनी जी मोमेंटम आहे ते डाऊन साईडची केली, जे टार्गेट होते ते डन केले, पुन्हा थांबला, पुन्हा कंटिन्यू केलं. जेव्हा इथे डे लो लावला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे, तर ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे हे इथे न्यूट्रल झालेली होती. इथे कन्फर्म झालेलं होतं की जरा खाली येईल आणि वर जाईल तर आपण अपसाईडने एक डायरेक्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो डायरेक्टली या लेवलसाठी. तर तसंच बँक निफ्टीने रिॲक्ट केलेलं आहे. इथे एक कॅन्डल बनवली जे की रेड होती रिट्रेसमेंटची, थोडं खाली आलं. नेक्स्ट कॅन्डलमध्येच बुलिश इंगल्फिंग अकॉर्डिंग यांनी अपसाईडनी ब्रेकआउट दिलं, जे लेवल होते ते पण क्रॉस केले आणि चांगली क्लोजिंग होती. तर या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. ज्या प्रकारे मी सांगितलं की जे टार्गेट होतं ते हे होतं आणि ह्याच्यामध्ये आरामात 1:1 जो होता तो क्लिअर आपल्याला दिसत होता. त्या अकॉर्डिंग आपण ही ट्रेड घेतलेली होती. आपण ट्रेड घेतली, 2 कॅन्डल होल्ड केल्या आणि लगेचच हा जे वरच्या साईडने निघालेला आहे डायरेक्टली हे जे टार्गेट आहे यांनी डन केलं. हे 2 कॅन्डल जर तुम्ही बघाल तर स्ट्रॉंग बुलिश होत्या. मला वाटलं नव्हतं की हा इथनं रिव्हर्स होईल, वाटलं होतं की थोडा हा खाली येईल, एक स्विंग क्रिएट करणार, वरच्या साईडने जाणार, याचा हाय ब्रेक करणार, मग ऑलमोस्ट हे सेलर आणि हे सेलर पण हा टार्गेट करू शकतो. बट बँक निफ्टीने तसं न करता डायरेक्टच खाली आलेले आहे आणि चांगलं मोठं रिट्रेसमेंट देऊन पुन्हा वर गेलेलं आहे. तर व्होल्टिलिटी आज चांगली आपल्याला बघायला मिळाली. तर ज्या प्रकारे मी सांगितलं की इथे आपली एंट्री होती, कारण की इंगल्फिंग होती, स्ट्रॉंग बुलिश इंगल्फिंग होती, इथे आपला एसएल होता, इथे टार्गेट तर डन झालं, याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. फर्स्ट ट्रेलिंग आपण इथे केली आणि लगेच नेक्स्ट कॅन्डलमध्ये जेव्हा हा रिव्हर्स झाला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर डाऊन साईडला आला आणि ज्या प्रकारे सांगितलं की आता ऑलमोस्ट या रेंजच्या मध्ये त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. एक्सपेक्टेड नव्हतं की हा जो एसएल आहे ट्रेलिंग एसएल हा हिट होईल, कारण की स्ट्रॉंग दिसत होतं, व्हॉल्यूम पण चांगले होते. मला वाटलं थोडा वेळ हा थांबणार, देन कंटिन्यू करणार आणि हे सेलर यांना टार्गेट करण्यासाठी मार्केट वर जाणार. बट त्यांनी आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक केला आणि डाऊन साईडचं मोमेंटम दाखवलेलं आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज आपला बँक निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता. इथे तर आपण का बरं घेतलं नाही ते तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. टोटल व्होलेटाईल मुवमेंट होती. लाईव्हमध्ये पण आपण सर्व काही डिस्कस केलेलं होतं. ब्रेकडाऊनमध्ये होतं एक ट्रेड जो की ह्या कॅन्डलमध्ये होता, बट एसएल मोठा असल्यामुळे आपण इथे इग्नोर केलं. त्यानंतर ही मोमेंटम टोटली आपण इग्नोर केली. इथे जेव्हा हा न्यूट्रल झाला, ऑलमोस्ट रिट्रेसमेंट देऊन वरच्या साईडने डायरेक्शन दाखवलं, स्पेस पण जो होता तो क्लिअर होता. तर त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला, इथे एसएल लावला, ही जी मुवमेंट आहे ती कॅप्चर केली आणि इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे. सिंपल ट्रेड होता, आपल्या लॉजिकमध्ये बसत होता आणि आपल्या सेटअपमध्ये होता, त्यामुळेच आपण हा एक्झिक्यूट केलेला आहे. अदरवाईज मी मॉर्निंगमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं की मी ट्रेड घेणार नाही, जर प्रोबॅबिलिटी वाटली आणि फास्ट मुवमेंट असला तेव्हाच मी एक्झिक्यूट करणार, म्हणून मी इथे एक्झिक्यूट केलेला आहे. कारण की बँक निफ्टीची आज विकली एक्सपायरी होती आणि प्रीमियम जे आहे ते चांगले अपसाईडनी जात होते, त्यामुळेच मी तो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. जर ते पण स्लो मुवमेंट असती तर मी आज ही पण ट्रेड इग्नोर केली असती आणि आज विदाउट ट्रेडमध्येच डे क्लोज केला असता. बट डायरेक्शन दिलं, चांगली मुवमेंट होती म्हणून हा एक्झिक्यूट केलेला आहे.
तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल. यालाच पुन्हा आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर बघून घेऊ, की एक्झॅक्टली तिथे आपली काय प्राइस होती, कशाप्रकारे त्यांना मोमेंटम दिली आणि कशाप्रकारे आपण त्याला बुक केलेलं आहे. कारण की तिथे मेन पॉईंट आहे, जो की एक डिस्कस करण्यासारखा आहे. ते पण मी तुम्हाला लावून दाखवून देतो. तर एक्झॅक्टली जर तुम्ही बघाल, तर आपली जी एंट्री झालेली आहे ती झालेली आहे या कॅन्डलमध्ये. तर तीच कॅन्डल ऑप्शनच्या चार्टमध्ये होती ही कॅन्डल. एक्झॅक्टली आपण इथे एंट्री घेतली, इथे एस लावला आणि या लेवलपासून या लेवलपर्यंत ऑलमोस्ट त्यांनी जे टार्गेट आहे ते डन करून दिलं आहे. बट मी लाईव्हमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, की आपण एक्झॅक्टली बॉटमवर एंट्री करून टॉपवर कधीही निघू शकत नाही. आपल्याला याच्या मधातलं घावं लागते. तेच आपण केलं. याला जर कॅल्क्युलेट करून मी जर तुम्हाला दाखवणार, तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. या लेवलपासून या लेवलपर्यंत यांनी जी मोमेंटम केली आहे ती केली ऑलमोस्ट 283 पॉईंटची. बट आपला जो एस एल होता ट्रेलिंग, तो आपण या कॅन्डलच्या लोवर लावून ठेवलेला होता. तर इथे आपण बुक केलेला ऑलमोस्ट 90 पॉईंटच्या जवळपास. तर 90 पॉईंट कुठे आणि हे जे आपल्या हातातून सुटलेले आहे या कॅन्डलचे ऑलमोस्ट 200 पॉईंट. मी ज्या प्रकारे सांगितलं की एक्सपेक्ट होतं की इथनं हा वर जाईल आणि अपसाईडचे टार्गेट आहे ते डन करणार. ऑलमोस्ट ही लेवल आणि ही लेवल एक टार्गेट आपलं होतं. बट एक्झॅक्टली इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. ऑलमोस्ट 290 पॉईंटचं आणि इथे प्रॉफिट दाखवलेलं होतं. बट आपल्या जे खिशात आलेलं आहे फक्त 90 पॉईंटच आलेलं आहे. तर असे दिवस कधी आपल्याला मॅनेज करावं लागतात. जर आपण इथे बुक केलं नसतं, तर मग आपली जी एंट्री होती ह्याच्या खाली आणि मोमेंटम केलेली आहे, तर इथे मग पॅनिक क्रिएट होतं आणि जे प्रॉफिट येत होतं ते पण आपल्या हातात मधलं जातं आणि जे पोझिशन आहे ती पण लॉसमध्ये येते. तर त्या अकॉर्डिंग एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुकिंग करणं पण खूप महत्त्वाचं आहे. तेच आपण इथे केलेलं आहे. 200 पॉईंट आपल्या हातातनं गेले, बट 90 पॉईंट आपल्या खिशात आलेले आहे. त्यामध्ये आपण सॅटिस्फाईड आहे. कारण की आज असं झालं, रोज रोज असं होणार नाही. कधी ना कधी आपल्याला एक चान्स येईल, जे की आपल्याला आरामात 500 पॉईंट 600 पॉईंट आरामात देऊन जातं. माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कशी एंट्री घेतली आणि कसं टॉपवरच आपण बुक केलेलं आहे. तर मार्केटमध्ये असं उतार चढाव चालू राहतात. तर तेच आपल्याला मॅनेज करावं लागतात. जेवढे पण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते टोटली मी तुम्हाला आज लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. भरपूर जणांना इथे इमोशन येत होते की घ्यायचं की नाही ते. आणि इथे मी डायरेक्टली तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलेलं पण होतं की इग्नोर करायचं आहे. कारण की एकतर एस एल मोठा होता. रिस्क प्रॉपर करणं खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज रँडमली जर ट्रेड घेतले तर आतापर्यंत पण रँडमच रिझल्ट येत होते. यानंतर पण रँडमच येत राहतील. जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिनमध्ये येऊन प्रॉपर रूल फॉलो करत नाही तोपर्यंत चांगले रिझल्ट येत नाहीत. आम्ही लाईव्हमध्ये तेच शिकवतो की रूलमध्ये कसं राहायचं आणि डिसिप्लिनमध्ये राहूनच कसं ट्रेड करायचं. तेच रोज मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन करतो. होप करतो प्रत्येक पॉईंट तुमच्या कामात येत असेल. तर आता इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, काय सायकोलॉजी आपण इंडेक्स चार्टमध्ये ठेवली आणि काय सायकोलॉजी आपण ऑप्शन चार्टमध्ये ठेवली. याचबरोबर आपण पुन्हा एकदा ऑर्डर बुकमध्ये जाऊ आणि तिथे बघू की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे आणि कोणत्या टायमिंगला आपला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा जो रिव्हर्सल ट्रेड मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 1:25 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 51,100चा कॉल बाय केलेला, तो झालेला 158 मध्ये. आणि ह्यानंतर याचा जो ट्रेलिंग बुक झालेला आहे, प्रॉफिट जे आपल्या खिशात आलेलं आहे 90 पॉईंटचं, ते आपण बुक केलेलं आहे 1:55 जवळपास. 51,100चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 242 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आपला आज एकच ट्रेड होता जो की बँक निफ्टीने दिला. बँक निफ्टीची मी ज्या प्रकारे सांगितलं की आज विकली एक्सपायरी होती, पूर्ण आपण एन्जॉय केली, इमोशन कंट्रोल केले. जेव्हा आपला सेटअप ऍक्टिव्ह झाला तेव्हाच आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. सर्वांना माहिती आहे की आपण जी सिरीज चालवतोय ते ऑप्शन बाईंगची सिरीज चालवतोय. ऑप्शन बाईंगमध्ये स्पीड असणं, डायरेक्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली एंट्री खूप महत्त्वाची राहते. जिथे आपण एंट्री घेऊ तिथनंच मार्केट रॉकेट सारखं वर गेलं पाहिजे. कमीत कमी एक कॅन्डल तरी आपल्या डायरेक्शनमध्ये गेली पाहिजे. त्यानंतर आपोआप आपले जे इमोशन आहे ते कंट्रोलमध्ये येतात आणि आपोआप ते जी पोझिशन आहे ते आपण आरामात मॅनेज करू शकतो. तेच मी लाईव्हमध्ये सांगतो आणि तेच मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. होप करतो आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या पण बँक निफ्टीच्या ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.